काय म्हणता पेपर? आज जरा गाठा जास्तच हा ना? अंतरुणावरून उठवतच नव्हतं. तरी बरोबर सकाळी लवकर उठलं. चाय. अरे वा कावेरी, अगदी एक घेऊन येलच बघ चाय. चाय. खायला काय आणू? चाय दिलंस ना तासलंय हा. अभि तुला? नको. कावेरी, काय झालं? काय नाही. मला ना नाही भेटायचंय तुला. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. तू जा इथून. मला ना नाही करायचंय मैत्री तुझ्याशी. मी हात जोडते. तू जा. जा. कावेरी, कुणीही नाहीये इथे. माधव दादा इथे कुणीही नाही. तुझा गैरसमज झालाय. म्हणजे ती नाहीये आणि तू जर तिला नाही म्हटलंस ना तर ती तुझ्या जवळ येणार नाही. तशी संधी पण तू तिला देऊ नकोस. मी नाही बोलणार आहे तिच्याशी. दादा तुम्ही जसं बोलला ना मी तसंच केला. तिला माझ्याशी असं दूर जायला सांगितलं. पण ना भीती आहे. घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबतच आहोत. तिच्यापासून लांब राहणं ह्यात तुझं भलं आहे आणि घराचं सुद्धा. माधवा, ए माधवा. माधवदा, पेपर आणलाय तुझा. कावेरी, घाबरू नकोस. हा, माधव, कावेरीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलात तर मी तुमचा हेतू साध्य होऊ देणार नाही. कावेरीला तुमच्याच विरोधात उभं करेन. एवढं काय वाचत असतं सर पेपरात? खरं सांगायचं ना तर आता पूर्वीसारखं काही वाचण्यासारखं राहिलंच नाही ना. सोडवायला ती शब्दकोडी. अहो, काय गो? हो जरा हैसर येवा. काय झाला? सांगतोय आधी हैसर येवा. येते. काहीतरी काम असत. हे उचलून ठेवा, ते काढून द्यावा. नाही, तसा काही एक काम नाही. हैसर येवा. अरे जा, एवढं ती बोलवते तर जा जा. काय हा? जरा महत्वाचं काम असा. बाकी एक मोठमोठे आदत असतस. आता काय झाला? तुमका साध्या शब्दात सांगितलेला कळत नाही. चला. चल. काय गो? काय झाला तुका? जरा वाईस ठरव येत नाही तुका? तुला काय महत्वाचं काम हा? आरडतस की त्या पाऊस मनान बोलवलंय ना. काहीतरी बोलूचा होता म्हणून सांगितलंय ना. आता कोणाचं काय? कोणाचा काय नाही. आता आपला बघा. काय झालं? या बघा, एवढेच पैसे राहिले असं कसो खर्च चालवायचं सगळं. खर्च काय करूचा लागता? सगळा स्थाविराम करता. तुमका तास सांगतोय. अहो किती दिवस सगळा ते बघणार. आज ना उद्या बंगळुरात जाती आणि त्यांनी पैसे दिला नाही ना तरी माका त्यांच्या जीवावर जगूचा नाही. आज पैसे देती आणि उद्या पैसे काढून दाखव. आता कधी काढून दाखवल्या? पुढे माणूस कसं वागत काय सांगता येता का? अहो आपण त्यांच्याकडनं पैसे घेतलो ना, उद्या वाड्याचं वाटं होतलो ना, तेव्हा सगळं हिशोब मांडतली. मग हे काय करायचा आणि किती अवलंबून राहायचा यांच्यावर. तू असलो काहीतरी विचार करू नको. तुझ्या डोक्यात असला काहीतरी घोळत राहता ना म्हणून काहीतरी बडबडत राहतो.
नुसता कायव असा. पण आता पैशाचा काहीतरी करू खोया. होया पारा आपल्या पदरात. हा, तिघांचा पाठ भरत ना, एवढे तरी पैसे कमवक हवे. कोण काम देणार? राबू जायचं म्हणजे ओ नाही, कसाच तुम्ही त्याच्यात वाड्यात राहू किला आणि दुसऱ्याच्या शेतावर किती राबूक जाऊ खोया. रान काढला खैसर काय करायचो त्याचा विचार करा ना. नारळ काढले याचे काय पैसे गावचे नाही. ते काय करायचा, कसा सगळा चालवायचा. ते का पण हैसर घेऊन इला, नाही तर सासरवाडीकडनं काहीतरी गावला असता. आई मी करू का नोकरी? 4 पैसे तरी मिळतील. पूर्वा, काय बोलतोस तू? घराबाहेर जाणार, नोकरी करणारस? काय बोलतोस, तुका कळता काय? या बघ, नायकांच्या घरातल्या बायकांनी ना बाहेर जाऊन अशी कामा केलेली नाही असं. अगं पण तू जातच होती ना शेतात मजुरी करायला. होती येळ तशी होती. पण मग कावेरी काकी ती पण जातच होती ना कामाला. तरी म्हटलं त्याचं नाव कसा राय घेतलं. त्या कावेरीच्या नादाक लागून ना काय विचार करू नकोस. तात हैसर नोकरी करत होता, हैसर येऊन काय केला? हा, कशात मदत केला ना त्यांनी? त्याच्यासारखा वागून जर नोकरी करूचा विचार करत असशील ना तर याद राख, हैसर इलस ना मग आम्ही सांगतो ना तसाच वागायचा. आधीच डोक्यात ताप, हा तू आणखीन डोक्याचा ताप वाढवू नकोस. पूर्वा, 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 काय झालं हिला? असं उत्तर नाही देत, कधी गेली नाही ती. पूर्वा, पूर्वा, काय झालं? काकी मी खूप मोठी चूक केलीये ग इथे येऊन. मी ना ओझ झालीये घराला, आई बाबांना. ना धड काही सासरच आहे ना इथलं. काकी अगं सगळं आई बाबांना बघायला लागतंय माझं. आणि ते किती दिवस बघणार आणि का बघावं ना त्यांनी. काकी मला असं कुणावरच अवलंबून नाही ग राहायचंय. बघ ना, गणेश दादा असतं तर त्यांनी आई बाबांसाठी काहीतरी केलं असतं ना. नोकरी केली असती ना त्यांनी. मग मी का नाही करायची? आय एम सो प्राऊड ऑफ यू. एक स्मार्ट आणि एक समजूतदार मुलगी असं विचार करू शकते. खरंच, डोळे पुस, रडू नको. तू खूप हुशार आहेस, तू शिकली आहेस. तुला नोकरी करावं असं वाटतोय ना, तू कर ना. नाही, आई बाबा नकार देतात. का? त्यांचं तेच विचार. त्यात माझं असं झालं, मी घराबाहेर नाही पडू शकत. बरं, मी म्हंटल की नोकरी करते, पण मला लगेच नोकरी मिळाली पण पाहिजे ना. जाऊ दे, तुला थांब. आपण प्रयत्न करू शकतो ना, नोकरी शोधू. मी ना अभिला सांगते, तो काहीतरी. पूर्वा, नोकरी मिळेल. काकी, हा, अगं पण आई. ती ना आपण नंतर बघू. तू खाली चल. काकी, चल ना खाली चल. काकी, अगं काकी. ये. माधव दादा, हा? पेपर. मराठी पेपर वाचणार तू? हा, नाही म्हणजे पूर्वा वाचून दाखवणार. काकी, अगं तू दाखवशील ना वाचून? आज काय सांगणार ना? माधव काका दे, आम्ही वाचतो पेपर.
बरं वाचा वाचा. वाच. काकी हे बघ, इथे बँकेच्या जाहिराती आहेत. अगं पण आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. मग आपण भरूया, की पण ट्राय करूया ना पूर्वा. काय कोणासाठी नोकरी शोधताय? माझ्यासाठीच. पण आईला नाही सांगणार. बिनधास्त जा. आणि हो, ऑल द बेस्ट. मी आली. आये, माझं जरा ऐकशाल काय हो? काय सांगूचा हा काय? माका सांगूचा ना तर तुमका पटणाऱ्यातला नाही, पण माझ्या चेडवाच्या भल्यासाठी गप राहून माका परवडणारा नाही. आता पूर्वाचा काय सगळा चांगला चाललेला त्याचा. असं सगळ्यांका दिसता, पण आये आवस म्हणून ना माका काळजी वाटता. त्याची कसली काळजी वाटतं तुका? त्या कावेरी पाय काळजी वाटता. त्याचो काय संबंध? चांगलोच संबंध हा. त्या कावेरीचा आणि पूर्वाचा चांगलाच जमता. वय गो, जमता हा ना. मग हे काय झाला? अहो पूर्वा कावेरीच्या शब्दाबाहेर जाणार नाही. सारखा आपला काकी काकी लावलेला असता. अगो, कावेरीन लळू लावलो हा ते का? अहो आये कसलो लळोनी कसला काय कान भरता. सरिता, अहो आये मी तुमका सांगितले होते ना, मी बोलीन तर तुमका पटणार यातला नाही. पण ह्याच खरा हा. पूर्वा माका नोकरीचा इचारी होता. आता बोला, माका सांगा, नायकांच्या घरातल्या खयच्या बाईन नोकरी केली होती काय? चोपता काय ता? अगो पण कावेरीन तर नोकरी केल्या ना. अहो ती थैसर बंगळुरा, हय गावाक नाय. अहो लोक काय बोलतील त्याचो तरी विचार करा. चेडवाक मायराक घेऊन इला ता पोसूक जड झाला म्हणून नोकरी करूक लागला असा म्हणती. हाय तुम्ही काय पण बोला, किती ती कावेरीची बाजू घ्यावा, पण माका सगळा माहिती आहे. या कावेरीनं सगळा भरवून दिलेला हा. लोकांची नजर कशी असता माहिती आहे ना तुमका. तुमका तुमच्या चेडवाचो अनुभव हा ना. माका सांगा, छायाताई नोकरी गेलेले तुमका चालला असता? हा पोहार कधी गावाबाहेर गेलेला ना आणि नोकरी करूचा म्हणता. काय गो? इल्ला अम्मा मी बाहेर जाऊन आली. आता काय जातस तू? बँकेत काम आहे. अगो पण अभिराम गेलो तर नाही चालायचा काय? हा ते मग सही लागणार. बरा जा, पण लवकर या. पूर्वा चल लवकर. आई आहे ना. ती बाहेर येण्याच्या आधी आपण जाऊया. चल थांब थांब थांब. किती करशील माझ्यासाठी? पण नंतर बोलूया. चल लवकर. आज अप्लाय करायचं शेवटचा दिवस. वेळ नको वेस्ट करायला. चल. आता ना मीच पूर्वावर लक्ष ठेवणार नाही. दोघी काय करतात, काय बोलतात, खय जातात. तुम्ही कसा कावेरी काय बोलणार नाही ना, मतलब माकाच लक्ष देऊ को. मी ना
अजिबात आता पूर्वक त्याच्या वागणार हा भाग देऊचही नाही. ये चल लवकर. काकी काकी काय ग काय झालं? काय नाही. काकी थँक्यू. कशाला? अगं केवढा सपोर्ट करतेस तू मला. मी तुझी काकी पण आहे आणि मी तुझी मैत्रीण पण आहे. तुझ्यासारखी मैत्रीण सगळ्यांना मिळू देत. तर चल उशीर होईल. चल. कावेरी माझी मैत्रीण आहेस तू. मी तुला सहजासहजी आपली मैत्री नाही तोडू देणार.